हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग मधला 27वा श्लोक वाचणार आहोत. 26 आपले झालेत कालपर्यंत. चला मग सुरू करूया. तांसमीक्ष स कौन्तेयः सर्वान् बन्धून् वस्तितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. आपण शब्दार्थ बघूया. तान म्हणजे त्या सर्वांना, समीक्ष म्हणजे पाहून, तान समीक्ष, तान अर्धा न आहे तिथपर्यंत, तान म्हणजे त्या सर्वांना, आणि हा समीक्ष त्या सर्वांना पाहून, तान समीक्ष म्हणजे त्या सर्वांना पाहून, म्हणजे दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ ठेवला त्यावेळी अर्जुन त्या सर्वांना पाहतो. आपल्यासमोर जे कोण कोण आहे विरुद्ध, म्हणजे त्या सैन्यात, विरुद्ध सैन्यात, त्यांना पाहून. तान म्हणजे त्या सर्वांना, आणि समीक्ष म्हणजे पाहून. आता हा स म्हणजे काय? तो. कौन्तेयः, कौन्तेयः म्हणजे कुंतीपुत्र अर्जुन. कौन्तेयः म्हणजे कुंतीपुत्र अर्जुन. सर्वान म्हणजे सर्व, सर्वान म्हणजे सर्व प्रकारच्या, आणि बंधून म्हणजे नातेवाईकांना, आणि अवस्थितान म्हणजे उभे असलेल्या. बघा, सर्वान म्हणजे सर्व प्रकारच्या या न पर्यंत, आणि बंधून, बंधून म्हणजे नातेवाईकांना, बंधून, आणि अवस्थितान, हा व आहे त्यात अ आहे, व ओ म्हणून, सॉरी, न आहे, बंधून न आहे, न मधला अ, मग अवस्थितान. अवस्थितान म्हणजे उभे असलेल्या, म्हणजे सर्व प्रकारच्या नातेवाईकांना त्याने पाहिलं तिथे उभे असलेल्या. तर कृपया, कृपया म्हणजे कृपयाच, ते आपल्याला समजतं, पण इथे करुणेने, दया येते ती करुणेने. परया, परया म्हणजे अत्यंत, परया इथपर्यंत म्हणजे अत्यंत, परया अत्यंत. आविष्टः, परया या आ येतो याच्यात, आविष्टः असं म्हणजे व्याकुळ झालेल्या. आविष्टा म्हणजे व्याकुळ झालेल्या. विषीदन म्हणजे शोकाकुल झाला असताना. विषीदन, विषीदन न आहे, डबल न आहे, विषीदन्नी आहे, तो विषीदन उच्चार येतो, दन तिथपर्यंतच, विषीदनपर्यंत शोकाकुल झाला असताना. नंतर इदम म्हणजे याप्रमाणे. आता ह्या नी मध्ये ई आहे, ह्या नी, विषीदन्नी, नी, इदम, इदम म्हणजे याप्रमाणे, आणि अब्रवीत म्हणजे म्हणाला. अब्रवीत, ह्या म मध्ये अ आहे तो, अब्रवीत, अब्रवीत म्हणजे म्हणाला असा. तर आता ह्या श्लोकाचा पूर्ण अर्थ. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले, तेव्हा तो
करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो काय झाला, करुणेने व्याकुळ झाला. त्याचे हातपाय लटकटायला लागले आणि याप्रमाणे म्हणाला. तर त्याच्यानंतर तो श्रीकृष्णाला काय म्हणाला ते आता सुरू होणार आहे पुढच्या श्लोकात. ते आपण पुढच्या श्लोकात पाहूया. आता चला बाय.